नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिक्षण, कौशल्य, क्रीडा, स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल. त्यासोबतच स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंतन फॉर युवा या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र आणि देश यासाठी युवकांना शपथ आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 25,000 पेक्षा जास्त युवक युवतींनी यामध्ये सहभाग नोंदवला. महाराष्ट्राची परंपरा असलेल्या ढोल ताशा पथकानं एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये जागतिक विक्रम नोंदवला आहे. आधार नोंद असलेल्या 585 ध्वजधारकांच्या या उपक्रमामुळे जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविक्रम केल्याबद्दल संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं. 25,000 पेक्षा जास्त युवकांच्या साक्षीनं हा उपक्रम पूर्ण झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजची युवा पिढी सर्व क्षेत्रात आपल्या कौशल्यानं नावलौकिक मिळवत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच सर्वाधिक सहभाग लाभलेल्या ध्वजधारकांच्या समावेशाबद्दल विश्वविक्रमामध्ये नोंद झाली असून यापूर्वी 260 ध्वजधारकांचा समावेश असलेला विक्रम आज मोडीत निघाला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, संविधानामुळेच लोकशाही प्रगल्भ झाली आहे. आपल्या लोकशाहीमुळे मला नगरसेवक, महापौर, आमदार आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणं शक्य झालं आहे. संविधानामुळेच आपल्या आकांक्षा आणि विश्वास पूर्ण करण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही, असे सांगत ते आपल्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीबाबत युवकांसमोर व्यक्त झाले. स्टार्टअप संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, युवकांना शासनाची संपूर्ण मदत करण्याचं धोरण असून स्टार्टअपसाठी इकोसिस्टीम पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या धोरणांमध्ये युवकांना 100% मदत करण्याचा उद्देश असल्याने युवकांसोबत चर्चा करून आणखी चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्यासह मंथन फॉर युवाचे आयोजक रितेश गावंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या मुखारविंदातून शांती पर्व संदेश या विषयावर विशेष व्याख्यानमालेचं आयोजन परभणीत करण्यात आलं आहे. हे व्याख्यानमाला 27, 28 आणि 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही व्याख्यानमाला अक्षदा मंगल कार्यालय, कृषी विद्यापीठ रोड, परभणी या ठिकाणी होणार आहे. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज हे अध्यात्म, भारतीय संस्कृती, राष्ट्रचिंतन आणि सामाजिक समरसता या विषयावर प्रभावी मार्गदर्शनासाठी परिचित असून त्यांच्या प्रवचनाचा लाभ परभणीकरांना मिळणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या विशेष कार्यक्रमामध्ये शांती पर्व संदेश या विषयाच्या माध्यमातून जीवनातील शांतता, सद्भावना, संस्कार, भारतीय मूल्यव्यवस्था आणि समाजातील परस्पर सौहार्द याबाबत स्वामीजी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन गोविंद प्रसाद श्रीनिवास अजमेरा आणि समस्त अजमेरा परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आहे. पूर्णा तालुका क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता तालुका क्रीडा संकुल पूर्णा येथे आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांच्या हस्ते क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय जाधव, विधान परिषद सदस्य सईद खान, शिरगुल खान, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार राजेश वेटेकर तसेच क्रीडा संकुल समिती पूर्णाचे अध्यक्ष आमदार रत्नाकर गोट्टे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी नगराध्यक्ष विमलबाई कदम, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांची देखील उपस्थिती राहणार आहे.
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या अधिकाऱ्यांचे पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. या पथकानं 22 ऑगस्ट रोजी मुरुड पोलीस स्थानक हद्दीतील मुरुड बायपास जवळील दत्त मंदिराच्या बाजूस असलेल्या रामेश्वर सवाशे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या विरोधात कारवाई करत 31,740 रुपयाची रोकड, 19 मोबाईल आणि 2 चारचाकी आणि 10 दुचाकी असे एकूण 17,81,740 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 19 इसमांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अन्य एका कारवाईमध्ये या पथकानं शिवाजीनगर पोलीस स्थानक हद्दीतील दयानंद कॉलेज गेट जवळील रस्त्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये मटका बुकीवर कारवाई करत 20,390 रुपयाची रोकड, 60,000 रुपयाचे 7 मोबाईल आणि 45,900 रुपयाचे संगणक साहित्य जप्त केले असून 7 आरोपितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे, गजानन डावरे यांच्या पथकानं ही कारवाई केली. या पथकाचं पोलीस उपमहानिरीक्षक यांनी अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केलं आहे. GNM परीक्षा प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर प्रसारित केल्याप्रकरणी 2 महिलांविरोधात परभणी शहरातील नानलपेठ पोलीस स्थानक या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 20 ऑगस्ट रोजी परभणीतील इंदिरा गांधी नरसिंह महाविद्यालयामध्ये परीक्षा सुरू असताना प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो व्हॉट्सअपवर प्रसारित करण्यात आल्याची फिर्याद नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी विश्वजित पंचाक्षरी मठपती यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस स्थानकात राखी चव्हाण आणि राणी चव्हाण या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानलपेठ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.